सूरत, खतरनाक सूरत दिल की बोली. वा 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 वा, खतरनाक. 1 मिनिट, फोन आलाय. हॅलो. हो मी प्रवीण परडे बोलायला लागलोय. नाही शाळेला यंदा आपण सुट्टी दिलेलीच नाहीये. नाही शाळेला सुट्टी न देता ह्या उन्हाळ्यामध्ये आपण पोरांचं बालनाट्य बसवणार आहे सर. हा तुमचा मुलगा आला पाहिजे कारण त्याच्यात माझं स्पेशल व्याख्यान पण आहे मुलांसाठी. मुलांच्या कलानं घ्या या विषयावर. नाही तुमचा पोरगा आला पाहिजे. नाही आले तर दणके द्या त्याला. मुलांच्या कलानं घ्या या व्याख्यानाला तो आलाच पाहिजे. नाही आला तर मी आणीन त्याला धरून. अरा कटच केला. असून दे. पण शाळेतली पोरं कुठं गेली? हेमांगी कवी कशी नाही आली अजून? हेमांगी. ला 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 कशी बोलतेस ग? मी ना लालाशी. लाला नावाचा माझा एक टेडी बेअर आहे ना त्याच्याशी. ए ए ए ए ए ए ए ए येडा बनवती का मला? लाला नावाचा टेडी बेअर. मला काही कळत नाही का शेजारच्या वर्गामध्ये लाला धुमाळ नावाचा एक आगाऊ पोरगा आहे. त्या पोराशी सतत फोनवर बोलत असतेस का नाही? हेमांगी कवी. आणि तो सुद्धा शेजारच्या वर्गातनं सतत दुर्बिणीतलं दुसऱ्या पोरी बघत असतो. त्याला म्हणाव सतत दुर्बिणीतलं बघत जाऊ नको, पुढे जाऊन अस्मिता होशी. नाही रे नाही रे. काय रे? नाही रे कवी. माझं डोकं फिरू नको. सर तो मोठा होऊन कॅमेरामॅनच होणार आहे आणि मीच त्याच्याशी लग्न करणार आहे. मला सांग अमोल कोल्हे कुठे आपला? मुजरा सर. इन्हीं लोगों ने लीना दुपट्टा मेरा. इन्हीं लोगों ने लीना दुपट्टा मेरा. दुपट्टा मेरा हो दुपट्टा मेरा. हॅलो डॉक्टर. हा नमस्कार. नमस्कार नमस्कार. अरे बापरे, हे काय डोक्यावर घालून आलाय बाई आज? सोलार एनर्जी आहे ही. दिसत तर नाही ती फिरताना. हाय ही बघा. अयो बापरे. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून सखी ग खास मी बनवलेला आहे. उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून ही टोपी आहे, ज्याच्यामुळे ही टोपी तापते आणि मग सोलार एनर्जीने हा पंखा चालू होतो. हा बघ. अरे बापरे. उडाल उडाल हेच सांगत होतं. उडाल बिडाल चुकून. उन्हाळ्याचा खास त्रास होऊ नये म्हणून हे आहे. उत्तम उत्तम केलेलं आहे. पण उन्हाळ्यात ठीक आहे बाबा, सूर्य आहे. पण इतर ऋतूंमध्ये काय करायचं जेव्हा सूर्य नाही? त्याच्यासाठी एक खास व्यवस्था आहे, मी दाखवते. 1 मिनिट. डॉक्टर प्लीज. हे बघ. हे असं ठेवल्यानंतर एक का मारतोस? डोकं तापल्याशी मतलब. डोकं तापल्यानंतर टोपी गरम होते आणि सोलार एनर्जीनं पंख्याला एनर्जी मिळते, वीज वाचते. वाव, अत्यंत तुकार शोध त्यांनी लावलेला आहे. तर तुमचं ठीक आहे. ऐ हॅलो, तुम्ही कोण आहे? मी यांना बोल, तुम्ही का आलाय इकडे? माझं नाव आहे सायन्स डॉक्टर आईनटाईम. आईन्स्टाईन असं असेल ना ते? आईन्स्टाईन नाही आईनटाईम. माझा जन्मच आईनटाईमला झाला म्हणून आईनटाईम.
अच्छा ऐन टाइम झाला तुमचा जन्म. म्हणजे कसा झाला? ते डॉक्टर बोलले होते 9 महिन्यांनी होईल, पण माझा 6व्या महिन्यातच झाला. अच्छा म्हणजे तुम्ही आलात. हा, म्हणून घरचे सगळे म्हणते ऐन टायमाला झाला, म्हणून मानव ऐन टाइम. नाही पण इथे जे तुमच्या आधार कार्डावर लिहिलंय सायंटिस्ट ऐन टाइम, सायंटिस्ट आहे का नाही, तुम्ही? सायंटिस्ट नाही ते, मग? सायनिस्ट. सायनिस्टला राहा तुम्ही. अच्छा सायनिस्टला राहता म्हणून सायनिस्ट ऐन टाइम. अच्छा सायनिस्ट. वा सायनिस्टचे असलेले ऐन टाइम डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. तुमचं मी मनापासून स्वागत करतो. तर आपण वेगवेगळ्या विषयावर गप्पा मारणार आहोत. कुठल्या विषयावरती आज तुम्ही बोलणार आहात? उन्हाळा आणि त्वचेचे सौंदर्य. कोण बोलणार आहे ह्याच्यावर? मी स्वतः. का? कारण या विषयावर मला बोलायचंय. केवढाच कॉन्फिडन्स विषय निघाला. बरं ते बोलणार ठीक आहे. तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहे? उन्हाळा आणि घरगुती उपाय. सखी ग आणि सखी गोखले ग. तुला म्हणून सांगते, उन्हाळ्यामध्ये आपल्याला खूप खूप आजार होतात. आपण आपल्या आरोग्याची काळजी स्वतः घेतली पाहिजे. खरंय. काय वाटतं डॉक्टर तुम्हाला? हो खरंय, मी तर कविताच केली याच्यावर. वा, वा, वा. वा, वा. इर्षाद इर्षाद नाही आला आज. तुम्ही घ्या. अच्छा मी घेऊ. अच्छा तोंडपाटी माझी. आला आला उन्हाळा, वा, अप्रतिम. जरा तब्येत सांभाळा. छान छान छान. आला आला उन्हाळा, जरा तब्येत सांभाळा. वा वा पाण्यात घाला बर्फ वा वा किंवा घाला वाळा. पाण्यात घाला बर्फ किंवा घाला वाळा. क्या बात. आम्ही सांगतोय ते ऐकायचं असेल तर ऐका, नाहीतर तुम्ही तुमची तब्येत सांभाळा. तब्येत सांभाळा. तब्येत सांभाळा. डॉक्टर किती प्रेमानं समजून सांगता तुम्ही. बसा आपण स्थान आपण नवा. तर आता आपण या लाईव्ह चर्चेमध्ये काही प्रश्न घेणार आहोत. अनेक लोकांना उन्हाळ्यासंबंधी जे प्रश्न पडलेले आहेत त्याचं तुम्ही निरागसन करावं अशी आपल्याला. निरागसन का नाही का नाही. तर पुण्याहून सखी गोखले लिहितात, उन्हाळ्यामध्ये त्वचा जळू नये म्हणून आपण काय करावे साधारण वहिनी? सखी ग, खूप चांगला प्रश्न विचारलेला आहेस तू. माझ्याकडे इकडं एक सनस्क्रीन लोशन आहे. अरे वा. ती जर का वापरलं तर उन्हामध्ये, हे बघा सनस्क्रीन लोशन आहे. वा. हे खूप चांगल्यातलं सनस्क्रीन लोशन आहे, नॅचरल पद्धतीचं. मी प्रात्यक्षिक पण दाखवू शकते. एखादा जर का कोणी तुम्ही माणूस इकडे आणलात तर एका सेकंदामध्ये. अरे ये वा वा या. उन्हाच्या तडाख्यानं केसाचा रंग पण गेला. त्याला काय करणार तुम्ही? मी एका सेकंदात दाखवू शकते. या इथे बसता का तुम्ही? या. या. हे एक वेगळ्या प्रकारचं सनस्क्रीन लोशन आहे. हे जर का आपण आपल्या चेहऱ्याला लावलं तर चेहरा जळणार नाही उन्हाच्या याने. आता तुम्ही बघू शकता याचा चेहरा जळलेला आहे. फारच सुंदर आणि ह्याने तुम्ही स्वतःची दाढी पण करू शकते. सखी ग. पहिले उन्हाळ्याचं करा. सखी ग, हा लेप नीट लावायचा. हे काय म्हणले? हे सनस्क्रीन लोशन आहे. हे आईस्क्रीम लोशन सारखं का लागतं? नाही नाही, सनस्क्रीन लोशनच असेल. गोड आहे, आईस्क्रीम आहे. तरी म्हणलं माझ्या तोंडाला सकाळी मुंग्या कशा लागतात. हरकत नाही सखी ग, काय करायचं याच्यामध्ये थोडस मीठ घालायचं. का? म्हणजे मुंग्या लागणार नाहीत ना. हरकत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात आपल्याला ऍसिडिटीचा त्रास होणार नाही. खरंय. तर एक काम कर बाबा, हे घे, खात खात जातो. हे बघ बाकी काय नाही तुला आईस्क्रीम. अय दादा खाल्लं काय? ठीक आहे, माती खाण्यापेक्षा ते चांगलं.